की आज राज्यव्यापी शिक्षकाचं शाळाबंद आंदोलन होतं, एकूणच काय सांगितलं? नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सगळ्या प्रकारच्या संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे शाळाबंद आंदोलन हे संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे पार पडलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा आतापर्यंत जे जे प्रयत्न झाले त्यापेक्षा यावेळेचा प्रयत्न हा निश्चितपणे ठोस स्वरूपाचा होता आणि आपल्याला दृश्य दिसेल की मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शाळा यावेळेला बंद राहिलेल्या आहेत. हा निषेध राज्य शासनाच्या धोरणाचा आहे. जे धोरण विशेषतः शिक्षकांच्या संख्येला जी मंजुरी दिली जाते त्या मंजुरीच्या संदर्भात राज्य शासनाने काढलेलं जे धोरण आहे ते शाळांवर, संस्थाचालकांवर आणि शिक्षकांवर अन्याय करणारं आहे. एकेका शिक्षकाकडे 2-2, 3-3, 4-4 वर्ग अशा प्रकारची स्थिती या धोरणामुळे निर्माण होईल. म्हणून हे सर्व शिक्षक, सर्व मुख्याध्यापक, सर्व संस्थाचालक एकवटलेले आहेत. तर सध्या कल पाहायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्यांना पालक पसंती देत आहेत. नक्की काय कारण याच्या मागे असू शकतात की आपली जी शाळा आहे सरकारी शाळेच्या मागे पडतात? नाही, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्या ठिकाणी सुपरविजन मोठ्या प्रमाणात जे असायला पाहिजे ते होऊ शकत नाही. जे काही शासकीय अधिकारी आहेत ते मर्यादित आहेत. इथे या ठिकाणी खाजगी शाळेमध्ये पर्यवेक्षण जे आहे ते पर्यवेक्षण करण्याकरता संस्थाचालक तिथेच आहेत. तिथे दररोज येऊन बसत आहेत आणि त्याच्यामुळे सगळं एक व्यवस्थित काम चाललं की नाही या संदर्भात देखरेख केल्या जाते. एक विषय आहे. दुसरा असा आहे की संस्था माझी आहे, माझं नाव मोठं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून संस्था कार्यरत असते. ते मोटिवेट करतात, मुख्याध्यापक मोटिवेट करतात, शिक्षक अतिशय तन्मयतेने काम करतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी काही कमी अधिक असेल, साधनं लागत असतील तर संस्था आपल्या पद्धतीने आपले सोर्सेस वापरून त्या ठिकाणी साधनं उपलब्ध करू शकतात. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा नगरपरिषदच्या शाळांमध्ये किंवा इव्हन शासकीय आश्रमशाळा वगैरे ह्या ज्या व्यवस्था आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या साधन सुविधा निर्माण करण्याकरता प्रत्येक वेळेला शासनाच्या निधीवर अवलंबून राहावं लागतं. इथे त्या निधीची ते प्रतीक्षा करत नाहीत. समाजाकडे जाऊन त्यांची मदत काही घेऊन ह्या शाळांना जे जे काही लागतं ते सगळं ह्या खाजगी संस्था निर्माण करतात आणि त्याच्यामुळे तो फरक तुम्हाला दिसून येऊ शकतो. तरीही जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या संदर्भातली माहिती जर आपण घेतली तर अत्यंत आदर्शपणे ते काम करत आहेत आणि याचे उदाहरणं काही आता नमुन्यादाखल उदाहरणं हे संभाजीनगरमध्ये हे दाखवल्या गेलेले आहेत. त्या शिक्षकांना त्या ठिकाणी बोलावलं, जरी एक शिक्षक जरी असला तरी तो 40 विद्यार्थ्यांचा एकच वर्ग नव्हे पण 2 वर्ग सुद्धा किती आयडियली घेऊ शकतो याचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये. राज्यभरामध्ये तुम्ही सर्व शिक्षकांनी आंदोलन केलेलं, शाळा बंद संप पुकारल्या, मला वाटतं सरकारवर याचा काही परिणाम होईल असं वाटतं? सरकारला आता याची माहिती पुरेपूर गेलेली आहे. अनेक जिल्हा परिषदांच्या शाळा 100% काही जिल्ह्यांमध्ये बंद झालेल्या आहेत. याची नोंद घ्यावी लागेल कारण त्यांचे मतदार जे त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्या पालकांचं नुकसान झाले, त्या पालकांच्या पाल्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे या पालकांचा दबाव निश्चितपणे त्यांच्यावर राहील आणि मला खात्री आहे की राज्य शासनाला याची नोंद जरूर घ्यावी लागणार आहे कारण आतापर्यंत असं कधीच घडलेलं नाही, हे पहिल्यांदा घडलेलं आहे. आपली पुढची भूमिका काय असेल या विषयावर? नाही, हे आता पहिल्यांदा तर आम्ही हे करणार आहोत की विधिमंडळाचं जे आता अधिवेशन आहे त्यामध्ये हा विषय पहिल्या दिवशी घेता येणार नाही. काही तांत्रिक अडचणी आहेत असं मला समजलंय, पण दुसऱ्या दिवशी इमिजिएटली मंगळवारी हा विषय अत्यंत गांभीर्याने मांडला जाईल. आज बऱ्याच नेत्यांशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की तुम्ही हा विषय तिथे आणा, आम्ही सभागृहामध्ये यावर चर्चा घेण्याकरता आग्रह धरू. प्रसंग जर आला तर आपण त्यातून बाहेर येऊ आणि दडपण राज्य शासनावर आणू अशा प्रकारचा शब्द मला मिळालेला आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी हा विषय त्या ठिकाणी जोरकसपणे मांडला जाईल. ईडच्या संदर्भामध्ये इतर राज्य विरोध करतात, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा विरोध सरकारने होतो? इतर राज्यांनी जसा विरोध केला तसा महाराष्ट्र शासनाने विरोध त्याला केलेला नाही. त्यांनी फक्त एक सल्ला घेतला, विधी विभागाचा फक्त सल्ला घेतलेला आहे. परंतु याच्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे, जसं आता काही राज्यांनी असं ठरवलं की आपण याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकायला पाहिजे. जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाचा झाला
त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन टाकण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले विषय वकिलांकडे दिले आणि ते मांडलं सुद्धा. आता त्याचा काय निर्णय होतो आज आपल्याला सांगता येणार नाही, पण प्रयत्न त्यांनी जरूर केलेला आहे. दुसरं आणखी असं केलंय की याच्यानंतर आम्ही कोणत्याही शिक्षकाला सेवामुक्त होऊ देणार नाही अशा प्रकारचा विश्वास त्यांनी शिक्षकांना दिला. त्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन झालेले नाही. आपल्याकडे हा विश्वास दिलाच गेलेला नाहीये. त्यामुळे शिक्षकांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे 2 वर्षाच्या नंतर जर आपण टीईटी उत्तीर्ण होऊ शकलो नाही, ज्याचं पासिंग पर्सेंटेज हे 5% सुद्धा नाही, अशा त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊ की नाही सांगता येत नाही. समजा नाही झालो तर काय, आपली सेवाच जाईल असं वाटतंय. परंतु त्या राज्यांनी मात्र सांगितलंय की आम्ही या शिक्षकांच्या सेवा जाऊ देणार नाही.